नमस्कार. आवाज मराठीच्या या साप्ताहिक बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय आपली खास सिरीज जुम्मे के जुम्मे. दर शुक्रवारी महाराष्ट्र आणि देशभरातील मुस्लिम समाजातील घडामोडी, यशोगाथा आणि सलोख्याच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजातील सकारात्मकतेचं दर्शन घडवणारी ही आवाज मराठीची एक खास सिरीज आहे. हा मोहरमचा पवित्र महिना आहे. त्यानिमित्ताने सुरुवातीलाच तुम्हा सर्वांना शांतता, सलोखा आणि बंधुभावाच्या सदिच्छा. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात मोहरमच्या काळात ताबूत बसवण्याची आणि सवारी काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यामध्ये मुसलमानांच्या खांद्याला खांदा लावून हिंदू समाजही तितक्याच आस्थेने आणि श्रद्धेने सहभागी होतो. अनेक गावांमध्ये तर ताबूत उभारण्याचा किंवा विसर्जनाचा पहिला मान हिंदू कुटुंबांकडे असतो. महाराष्ट्रात ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने मोहरम पाळला जातोय. कुठे करबल वाद्य स्पर्धा, कुठे पंजे ताबूत, कुठे शरबत आणि खिचडा यांचा महाप्रसाद. विशेष म्हणजे यात हिंदू समाज आघाडीवर आहे. चला तर मग नजर टाकूया या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्यांवर. सध्या पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईसह अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक मस्जिदींमध्ये नमाज ए इस्तिस्का म्हणजेच पावसासाठी विशेष नमाज अदा करण्यात आली. सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन पावसासाठी अल्लाहकडे सामूहिक दुआ मागितली. सध्या देशभरात नीट परीक्षेची मोठी चर्चा सुरू आहे. परीक्षा देण्यासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही येतात. पण अनोळखी शहरात त्यांच्या राहण्याची मोठी गैरसोय होते. यावर तोडगा म्हणून काही मदरशांनी स्वतःहून पुढाकार घेत या पालकांसाठी चक्क मदरशांमध्ये राहण्याची आणि खाण्यापिण्याची मोफत सोय केली. शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवरून अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. भर उन्हात आपला हक्क मागणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी मोहम्मद जुनैद नावाचा एक तरुण धावून आला. त्याने या आंदोलकांसाठी स्वतःहून जेवण, फळं आणि सरबताची व्यवस्था केली. तिथे उपस्थित विद्यार्थ्यांनीही मग हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आपस में सब भाई भाई अशा घोषणा देत त्याचे आभार मानले. आसामच्या श्रीभूमी म्हणजे आधीच्या करीमगंज जिल्ह्यात धालिबिल नावाचं छोटंसं गाव आहे. तिथे राहतात तासीर अली साहेब. त्यांच्या 7 पैकी चक्क 5 मुलांनी देशसेवेचा गणवेश अंगावर चढवलाय. त्यांची 4 मुलं भारतीय सैन्यात प्राण पणाला लावून काश्मीर आणि पंजाबमध्ये देशाचं रक्षण करतायत, तर एक मुलगा आसाम पोलिसात आपली सेवा देतोय. घरची परिस्थिती सामान्य, कुठलंही महागडं कोचिंग नाही की वशिला नाही, केवळ जिद्द, कठोर मेहनत आणि देशभक्तीच्या जोरावर या साध्या घरातील मुलांनी हे यश मिळवलंय. सिनेमाची आवड असणाऱ्यांसाठी एक भारी किस्सा. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या देऊळबंद 2 या मराठी सिनेमाचं VFX आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम शाहरुख खानच्या रेड चिलीज स्टुडिओमध्ये झालं होतं. पण बजेट संपल्यामुळे 42 लाख रुपये देणं बाकी होतं आणि पैशांच्या अभावी सिनेमाचं रिलीज अडकून पडलं होतं. ही गोष्ट शाहरुखच्या कानावर गेली तेव्हा त्याने क्षणाचाही विचार न करता 40 ते 45% बिल झटक्यात माफ करून टाकलं. कला आणि माणुसकी खातर शाहरुखने व्यावसायिक विचार केला नाही असंच म्हणावं लागेल. दुसरीकडे दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या मैं वापस आऊंगा या नव्या सिनेमाविषयी. दुसऱ्या आठवड्यात त्याने बॉक्स ऑफिसवर तुफान मुसंडी मारली आहे. 10 दिवसात 24 कोटींच्या वर कमाई करत या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सिनेमात 95 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांच्या अभिनयाचं कौतुक होतंय. विशेष म्हणजे नसीर सरांनी स्वतः इम्तियाज अली यांना मेसेज करून एवढा चांगला रोल दिल्याबद्दल थँक्यू म्हटलंय. हे ऐकून इम्तियाज अली इतके भारावून गेले की ते अक्षरशः खुर्चीवरून पडायचे बाकी होते असं त्यांनी सांगितलं. सर्वांचा लाडका स्टँडअप कमेडियन झाकीर खान एक नवीन सरप्राईज घेऊन येतोय. त्याचा पापा यार नावाचा नवीन कॉमेडी स्पेशल लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. मुरादाबादच्या पितळनगरीतील ज्येष्ठ कलाकार दिलशाद हुसेन त्यांनी तयार केलेल्या नाजूक आणि सुंदर हस्तकलेची दखल थेट जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. भारताने आयोजित केलेल्या G20 शिखर परिषदेच्या जागतिक मंचावर दिलशाद हुसेन यांच्या कलाकुसरीचं प्रदर्शन करण्यात आलं. नुकताच आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला, पण तुम्हाला भारताच्या पहिल्या मुस्लिम योग तज्ज्ञाबद्दल माहिती आहे का? त्यांचं नाव आहे डॉक्टर बदरुल इस्लाम कैरानवी. आजवर त्यांनी तब्बल 35 लाख मुस्लिम तरुण, इमाम आणि मौलवींना योगासनांचे धडे दिलेत. योगाकडे फक्त एक व्यायाम म्हणून न बघता ती एक साधना मानून त्यांनी 65 मदरशांमध्ये योग पोहोचवलाय. काश्मीरमधून आणखी एक बातमी आली आहे.
गांदरबल जिल्ह्यातील तुलमुल्ला इथल्या ऐतिहासिक माता खीर भवानीच्या मंदिराला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी नुकतीच भेट दिली. मेला खीर भवानी या मोठ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तिथल्या सोयीसुविधांची पाहणी केली आणि तिथे विधिवत पूजा अर्चा करून काश्मीरच्या सुख, शांती आणि सलोख्यासाठी प्रार्थना केली. आणि जाता जाता एक कामाची बातमी तरुण मित्रांसाठी. जर तुमच्या कुटुंबात एखादी पिढीजात पारंपरिक कला, हस्तकला, शिल्पकारी किंवा अगदी पारंपरिक अन्न बनवण्याची कला असेल तर केंद्र सरकारची उस्ताद योजना तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. अल्पसंख्याक समुदायातील केवळ 5वी पास असलेल्या तरुणांनाही या योजनेतून मोफत व्यावसायिक शिक्षण दिले जाणार आहे. तुमची पिढीजात कला एका यशस्वी स्टार्टअपमध्ये बदलून आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. तर जुम्मे के जुम्मेच्या आजच्या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भागातल्या अशा काही सलोख्याच्या, शौर्याच्या आणि यशाच्या कहाण्या असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटू जुम्मे के जुम्मेच्या पुढच्या भागात नव्या बातम्या आणि नव्या घडामोडींसह. धन्यवाद.